महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास 48 तासहून अधिक तास उलटून गेलेत। मात्र तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरताना पाहायला मिळत नाहीये। एकीकडे शिवसैनिकचे खासदार आहेत, ते कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी भेट मागत आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये वर्षा निवासस्थानी म्हणजे सध्या आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे शासकीय निवासस्थान आहे, अशा वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे यांची नियुक्ती व्हावी यासाठी शिवसैनिकांनी जे ती गर्दी करताना पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणी सुद्धा आहेत, शिवसैनिक महिला सुद्धा आहेत, त्या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। मात्र एकीकडे आपण पाहत आहोत की ज्या प्रकारे महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तिघांनी एकत्रितरित्या महायुतीच्या माध्यमातून ही विधानसभा निवडणूक लढवली। महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल देत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सत्तेच्या बाकावरती बसवलेला आहे। मात्र तरीही अद्याप राज्यामध्ये सत्ता जी आहे ती स्थापन होताना पाहायला मिळत नाहीये। मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर नक्कीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र जशा प्रकारे आपण पाहतोय की सध्या चर्चा जी येत आहे की सर्वाधिक जागा ज्या पक्षाने जिंकलेला आहे तो म्हणजे भाजप आहे, त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस। मात्र यामध्ये आपण पाहतोय की पुन्हा एकदा कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदावरती म्हणजेच एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं यासाठी कुठेतरी शिवसैनिक जे ते विविध माध्यमातून फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहे। फिल्डिंग हा शब्द आपण यासाठी उच्चारत आहोत की ज्या प्रकारे आपण पाहतोय की राज्याच्या विविध भागांमध्ये शिवसैनिक जे आहेत ते देवाला साकडं घालताना पाहायला मिळत आहे। काही ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुद्दे समोर येत आहेत, हे ठळक मुद्दे कोणते आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे शिवसैनिक फिल्डिंग लावत आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः जर आपण पाहिलं तर सध्या वर्षा निवासस्थानी ज्या प्रकारे आपण पाहतोय शिवसैनिक जे ते गर्दी करत आहेत। मात्र आता जसं आपण जाणून घेतलं की शिवसैनिक एकंदरीत संपूर्ण राज्यभरामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी फिल्डिंग लावत आहेत। आता नेमकं ते काय करत आहेत हे आपण या काही मुद्दे आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मंदिराकडे शिवसैनिकांचे साकडं। पुण्यात विद्यार्थ्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे प्रार्थना। ठाण्यात लाडक्या बहिणींकडून महाआरती। वैद्यकीय निधीमुळे बरे झालेल्या रुग्णांची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना। राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना। महाआरती करून देवाला साकडं घालण्यात आले। स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, लाडक्या बहिणी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी देवाकडे प्रार्थना केली। विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते, त्यांच्याच कॅप्टनशिप खाली महायुतीने निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमताने जिंकली। 2 वर्षांपासून मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे 3 तास देखील झोपले नाहीत। राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शेकडो लाडक्या बहिणींच्या हस्ते महाआरती करून देवाला साकडं घालण्यात आले। नाशिक येथील शिवमंदिरात राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी पूजा अर्चा करण्यात आली। पंढरपूर येथे साधू संतांनी विठ्ठल मंदिरात हवन करून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली। इचलकरंजी ते ज्योतिबा डोंगर इथपर्यंत चालत जाऊन शहरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी साकडं घातलं। ज्या प्रकारे आपण हे मुद्दे पाहिले या मुद्द्यांनुसार आपण पाहतोय की सातत्याने आपल्याला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसैनिक विविध माध्यमातून देवाला साकडं घालत आहेत। मात्र यामधून जर एक मेसेज जो समोर येतोय तो म्हणजे आपण पाहतोय की सध्या 3 पक्षाचं ही महायुती आहे। 3 पक्षाची ही महायुती असल्यामुळे मागील 2.5 वर्ष जे राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। मात्र सध्या विधानसभा निवडणुकीनंतर जर एकंदरीत चित्र पाहिलं तर सर्वाधिक जागा म्हणजे भाजपच्या इतिहासामध्ये सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी जे ग्राउंडवरती एकंदरीत जो हिरो बनलेले होते अशा प्रकारचे हे देवेंद्र फडणवीस होते। मात्र भाजपकडून सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशा प्रकारची चर्चा असेल, इच्छा असेल ही व्यक्त केली जात आहे। मात्र जसं आपण हे काही मुद्दे पाहिले हे शिवसैनिकांकडून देवाला साकडं घातलं जात आहे, याचाच अर्थ असं होतो की कुठेतरी महायुतीमध्ये शिवसेनेकडून कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यावरती पुन्हा एकदा
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी दबाव टाकला जातोय का, हे सुद्धा चित्र जे ते या माध्यमातून कुठेतरी स्पष्ट होते. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता सध्या वर्षा निवासस्थानी एकंदरीत शिवसैनिक गर्दी करत असतील आणि ज्या प्रकारे पाहतोय की एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं यासाठी जे का देवाकडे साकडं घालत असतील, यामधून कुठेतरी आता जो काय राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जो वेळ लागतोय तो निश्चित कशासाठी लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. दुसरीकडे ज्या प्रकारे शिवसैनिक हा दबाव जो आहे तो एकंदरीत निर्माण करत आहेत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी, त्यानुसार पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.